साबुदाणा कुठल्याही क्वालिटीचा असू देत, पण या पद्धतीने जर तुम्ही खिचडी केली ना, तुमची खिचडी 100% मोकळी, सुटसुटीत आणि मऊ लुसलुशीतच होणार. साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट किती टाकायचा, प्रमाण किती घ्यायचं, बटाटे किती टाकायचे किंवा कसे टाकायचे, साबुदाणा किती वेळ भिजवायचा, अशा बऱ्याचशा बारीक-सारीक टिप मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. साबुदाणा परतून घेतल्यानंतर ज्यावेळेस आपण तो वाफवण्यासाठी दडपवून ठेवतो, त्यावेळेस त्याचा अगदी लगदा तयार होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला साबुदाणा भिजत घालायचा आहे. तर मी ते 1 वाटी सपाट वाटी घेतलेली आहे, साबुदाणा घेतला आहे. तर हा तुम्ही कुठल्याही क्वालिटीचा साबुदाणा वापरा, फक्त या पद्धतीनेच ट्राय करा. आणि त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून 2 वेळा मी हा साबुदाणा धुवून टाकणार आहे. बघा, अशा पद्धतीने चोळायचा, खूप जास्तही चोळायचा नाही आहे, हलक्या हाताने साबुदाणा चोळायचा आणि 2 वेळा स्वच्छ धुवून त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं. पाणी किती टाकते ते सुद्धा तुम्ही लक्ष देऊन बघा. आता यामध्ये आपण स्वच्छ असं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी आता जवळजवळ 2 ग्लास पाणी टाकले आणि पाणी जे आहे ना, ते आपलं बोटाचं एक पेर असतं ना, ते एक पेर वर आलं पाहिजे. साबुदाण्यापेक्षा बोटाचं एक पेर असतं ते वर आलं पाहिजे, एवढं पाणी त्यामध्ये मी टाकलेलं आहे. आणि पाणी टाकल्यानंतर 15 ते 20 मिनटं साबुदाणा आपल्याला असाच ठेवायचा आहे. त्यानंतर पूर्ण पाणी काढून टाकायचं साबुदाण्यामधलं आणि साबुदाणा 7 ते 8 तास आपल्याला भिजत ठेवायचा आहे. तर बघा, आता हा साबुदाणा जो आहे तो 7 ते 8 तास मी भिजवून घेतला आहे. किती छान असा भिजला आहे, सहजपणे दबला जातोय आणि एकदम मोकळा, सुटसुटीत झाला आहे. कुठेही चिकट नाही आहे किंवा कुठेही कमी भिजलेला नाही आहे, एकदम परफेक्ट भिजला आहे. पाण्याचं प्रमाण भिजवण्यासाठी जे आहे ते व्यवस्थित बघा आणि तेच फॉलो करा. आणि ते शेंगदाणे देखील मी त्याच वाटीने मोजून घेतलेत. तर भाजलेले शेंगदाणे आहेत, ते सपाट वाटी आपण साबुदाणा घेतला होता, तर सपाट वाटीच मी ते शेंगदाणे घेतलेले आहेत. या शेंगदाण्याचा आपल्याला साल न काढता जाडसर कूट करून घ्यायचा आहे. तुम्ही जर साल काढत असाल तर काढलं तरीही देखील चालेल. आणि कूट केल्यानंतर हा जो शेंगदाण्याचा कूट आहे तो जास्त भरतोय. बघा, इथे 1/4 वाटी झालेला आहे. तर आपण किती वापरायचा ते देखील पुढे पाहणार आहोत. यानंतर आपण आता मिरची बारीक करून घ्यायची. तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरची बारीक करून घ्यायची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती तिखट खाताय त्यानुसार मिरची बारीक करून घ्या. इथे मी 8 ते 10 मिरच्या बारीक करून घेत आहे. तर अशा पद्धतीने मी मिरची बारीक करून घेतली. आता एक मोठी परात घ्यायची आणि त्यामध्ये हा जो साबुदाणा आहे भिजवलेला तो सगळा टाकून घ्यायचा. बघा, अशा पद्धतीने. बघा, साबुदाण्यामध्ये तुम्हाला कुठेही गोळा दिसत नाही आहे किंवा कुठेही चिकट नाही आहे. तर आपल्याला आता कूट मिक्स करायचा आहे. तर थोडा थोडा कूट यामध्ये मिक्स करायचा आणि आता जो उरलेला होता तो देखील पूर्ण शेंगदाण्याचा कूट मी यामध्ये टाकला आहे. म्हणजे 1 वाटी साबुदाणा आणि 1 वाटी शेंगदाण्याचा कूट. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. मी ते 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे. आणि यानंतर आपण जी मिरची बारीक करून घेतली होती ना, ती सर्वच मिरची यामध्ये मी टाकून घेतलेली आहे. आणि तेवढ्या साबुदाण्यासाठी मी 3 मीडियम साईजचे जे बटाटे आहेत ते उकडून घेतलेले आहेत. आणि बटाटे टाकत असताना अशा पद्धतीने हातानेच ते स्मॅश करायचे, कुठेही चिरून वगैरे घ्यायचे नाहीत. बघा, आणि जे आपण बटाटा हाताने स्मॅश करतो ना, त्यावेळेस खूप जास्त बारीक देखील करायचा नाही आहे, थोडासा जाड ठेवायचा आणि हलक्या हाताने साबुदाण्यामध्ये मिक्स करायचा. ज्यावेळेस आपण साबुदाण्याचे वडे करतो त्यावेळेस बटाटा आणि ते साबुदाणा जे आहे ते आपण एकदम दाबून मिक्स करतो, पण आपल्याला तसं इथे करायचं नाही. आपल्याला मोकळी सुटसुटीत अशी खिचडी करायची. त्यामुळे मी इथे हलक्या हाताने साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट, बटाटा सर्व जे आहे ते मिक्स करून घेतले. आणि कढईला बघा, तेल अशा पद्धतीने टाकून घ्यायचे, सगळीकडे तेल लागलं पाहिजे. तर इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे. पूर्ण कढईला पसरून असं तेल लावायचं, म्हणजे खिचडी परतताना अजिबात कढईला चिटकत नाही. आणि तुम्हाला किती या ठिकाणी साबुदाणा परतून घ्यायचा आहे त्यानुसार तुम्ही टाकून घ्या. मी सर्वच परतून घेणार आहे साबुदाणा इथे, त्यामुळे मी सर्व साबुदाणा कढईमध्ये टाकून परतून घेतला. सुरुवातीला मी फास्ट गॅसवर 5 मिनटं साबुदाणा असाच परतून घेणार आहे. बघा, कुठेही चिटकत नाही आहे, कुठेही खिचडीचे गोळे झालेले नाही आहेत. अशा पद्धतीने खिचडी व्यवस्थित परतून घ्यायची. आणि मी इथे साखर नाही टाकलेली. तुम्हाला जर साखर आवडत असेल साबुदाण्यामध्ये तर तुम्ही 1 चमचाभर साखर टाकली तरी देखील चालेल. बघा, किती छान अशी खिचडी झाली आहे. मिरचीचं, बटाट्याचं आणि शेंगदाण्याचं जे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट असं झालेलं आहे साबुदाण्याच्या खिचडीमध्ये. 5 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची. त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती आपण मीडियम ठेवणार आहोत.
आणि ही जी खिचडी आहे ना साबुदाण्याची, ती आपण वाफवून घेणार आहोत. बऱ्याच जणांचं काय होतं, कधी ज्यावेळेस आपण खिचडी वाफवून घेतो, त्यावर झाकण ठेवतो, त्यावेळेस असा लगदा तयार होतो, चिकट होते खिचडी. तसं इथे अजिबात होत नाही आहे. बघा, आपण 5 मिनटं झाकून ठेवलं होतं, त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. कमी गॅसवर मी वाफवून घेतलेली आहे खिचडी. किती मोकळी सुटसुटीत मऊ लुसलुशीत झाली ना खिचडी. तुम्ही देखील या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तुमची खिचडी देखील परफेक्ट प्रमाणामध्येच तयार होणार आहे. फक्त साबुदाणा भिजवायचा कसा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर बटाटे शेंगदाण्याचं प्रमाण आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर खिचडी ट्राय केल्यानंतर ती कशी तयार होते ते देखील मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन आणि छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.